बाबाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही त्याला अनुपस्थित होता, नक्की आपली भूमिका काय? आज देवगिरीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जी बैठक झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख सर्व या शिरूर लोकसभेचे आमदार होते, या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी होते, काही महत्वाचे कार्यकर्ते होते. त्या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटलांना पाचारण करून राष्ट्रवादीच्या सर्वांबरोबर इथून मागे जे काही 20 वर्ष त्यांनी जो संघर्ष केला राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना, तर ती दरी कमी व्हायला पाहिजे. कारण ही जागा शिरूर लोकसभा इथे जर आपण जर समजा प्रॅक्टिकली पाहिलं तर जुन्नरचा आमदार राष्ट्रवादी, आंबेगावचा आमदार हा राष्ट्रवादी, खेड आळंदीचे आमदार हे राष्ट्रवादी, आपण पाहिलं तर आपल्याला हडपसरचे आमदार हे राष्ट्रवादी आणि शिरूरचे आमदार देखील राष्ट्रवादी. एकमेव भोसरीचे आमदार जे आहेत ते आमदार फक्त भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे ज्या वेळेला या सगळे संवाद चर्चा आणि ज्या वेळेला वरची सीट निवडून आणायची म्हटल्यानंतर मग ही जागा कुणाला जायला पाहिजे, तर उमेदवार जरी शिवाजी आढळराव पाटील सातत्याने जनतेमध्ये असतात, ते जरी लोकांना परिचित असतील, त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा संपर्क दांडगा आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांना आमच्याकडे राष्ट्रवादीला दिलं पाहिजे. कारण आमचे खरे 5 आमदार आहेत आणि आमच्यामध्ये आम्ही मनोमिलन करून घेऊ अशा पद्धतीचा शब्द आदरणीय अजितदादा पवार यांनी दिल्ली वळसे पाटील दिल्यामुळे त्यांच्या बैठका झाल्या. बैठकामध्ये त्यांच्या ज्या काही गोष्टी त्रुटी होत्या, समज गैरसमज होते किंवा एकमेकांमध्ये जे काही समजा मनोमिलन नव्हतं, मनभेद होती, ती मनभेद आता मिटवलेली आहे. आजच्या एका मीटिंगमध्ये ती मिटवली बऱ्यापैकी. आजही सकाळी त्या गोष्टी मिटवल्या गेल्या, आम्हाला काही कोणी पाचारण केलं नाही. शिवाजी आढळराव पाटलांनी त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्याच्यामध्ये आज एक वाक्यता झालेली आहे. आणि उद्याच्या 26 तारखेला मनसर या ठिकाणी सन्माननीय शिवाजी आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार, आमच्या दृष्टीने हे महायुतीचे उमेदवार, मी राष्ट्रवादीचा उमेदवारांकडे म्हटलेलं नाही, हे महायुतीचे उमेदवार आहेत. या महायुतीमध्ये सर्वश्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार, कारण या 3 पक्षाला एकत्र करून या महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आहेत. 26 लाख प्रवेश होणार आहेत. त्या प्रवेशामध्ये आमचा कुठलाही प्रवेश कुठल्याही कार्यकर्त्यांचा शिवसेनेचा होणार नाही. टेक्निकली गोष्टीमध्ये जो उमेदवार पाहिजे तो आम्ही देतोय आणि हा उमेदवार आमच्या तिन्ही पक्षाच्याकडून असणार आहे. त्यामुळे तिथे आता काही मनभेद राहिलेले नाही. त्यामुळे हा महायुतीचा उमेदवार असेल. आम्ही कोणतेही पक्षावरचे प्रमुख पदाधिकारी शिरूर लोकसभेचे त्यांच्या बरोबर पक्ष प्रवेश करणार नाही, पण मात्र त्यांना 100% साथ देऊ आणि त्यांना या लोकसभेमध्ये आम्ही त्यांचं समर्थपणे प्रचार करून काम करू, एवढंच. त्या जो कार्यक्रम होणार आहे त्याला तुम्ही उपस्थित राहणार नाही? अजून शिंदे साहेबांशी बोलणं व्हायचं आहे सभेच्या वतीमध्ये. सभेचा प्रोग्राम आम्ही घ्यायचा आहे. ते व्यासपीठ महायुतीचं आहे का कसं आहे हे अजून आम्हाला अजून त्याचं काही असे म्हणजे डायरेक्ट संकेत अजून आलेले नाहीत. पण ते जेव्हा आमच्याकडे प्राप्त होते, आज तारीख 23 आहे, अजून 2 दिवस जायचे आहेत, पण ते आल्यानंतर आम्हाला कळेल की आम्ही कशा पद्धतीने त्या व्यासपीठावर सर्वांनी मिळून जायचंय. परंतु उमेदवार मात्र या ठिकाणी महायुतीचा त्या 3 पक्षांकडून शिवाजी आढळराव पाटील हे आपल्या पक्षाकडून आपल्या महायुतीकडून डिक्लेअर झालेले आज सांगितलं गेलं की शिवाजीराव आढळराव पाटील स्वतः शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मतदारसंघात, तर आपण म्हणता की शिवसेनेत प्रवेश करणार नाही. आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे जवळचे जे निकटवर्गीय आहे आंबेगाव तालुक्यातले, ती काही मंडळी प्रवेश त्यांच्यावर करतील. परंतु खेड आळंदी, शिरूर, हडपसर, भोसरी, जुन्नर या ठिकाणचे सगळे लोक आपल्या ज्या पक्षामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी, ही सगळी मंडळी निश्चितपणे महायुतीमध्ये आम्ही शिवाजी आढळराव पाटलांना 100% सहकार्य करू, परंतु पक्ष बदल मात्र होणार नाही. आता आढळरावांनी प्रवेश करताना राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला काही विश्वासात घेतलं का? जशा इकडच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठका झाल्या तसं तुमचं काय झालं? हो, बैठका झाल्या ना. आमच्या बैठका झाल्या. आम्ही सगळ्यात पहिल्या ज्या नवीन म्हणजे सुरुवातीच्या ज्या 2 बैठका झाल्या त्याच्यासाठी मी मुंबईला त्या बैठकीमध्ये होतो. जिल्हा प्रमुख म्हणून मला ज्यावेळेला पाचारण केलं, मला शिंदे साहेबांनी पण विचारलं या सगळ्या गोष्टीवर. शिवाजी आढळराव पाटील आम्ही स्वसोयी मंडळी बसलो वारंवार या गोष्टीवर
लांडेवाडीला सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये 2 बैठका सर्व कार्यकर्त्यांच्या दरम्यान झाल्या. आणि आपल्याला समजा हे म्हणजे शिवसेना जर मिळालं तर आपण कशी लढत देऊ, आणि समजा आपल्याला जर शिवधनुष्यबाण मिळालं नाही तर मग आपल्याला समजा दुसरं चिन्ह मिळालं समजा, तर आपण काय निर्णय घ्यायचा, म्हणजे आपण निवडणूक सोडून द्यायची का त्या चिन्हाला अप्लाय करायचा आणि त्यासाठी आपण आपला उमेदवार तिकडे द्यायचा, याच्या बाबतीत सुद्धा कार्यकर्त्यांबरोबर सखोल चर्चा झालेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या समोर सगळे विषय मांडूनच या बाबतीला निर्णय झालेला आहे. हो, पक्षप्रमुखांनी संमती दिली तर जिल्हा प्रमुख हा पक्षप्रमुखाच्या कधीच पुढे नाहीये. तुम्ही आहेत, तुम्ही आहेत, सगळे प्रचार करणारे आढळराव पाटलांचा बरोबर. तर मग आता असं म्हटलं जातं का कोल्हे सुद्धा निवडून येऊ शकतात. तुम्हाला कसं वाटतं तालुक्यातली परिस्थिती कशी असेल? नाही बघा, जुन्नर तालुक्याचे उमेदवार महाआघाडीचे जर डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील तर हे नाकारता येणार नाही का जुन्नर तालुका हा स्थानिक सुपुत्रामुळे आम्हाला थोडंसं काम करताना थोडंसं आम्हाला स्पर्धात्मक काम राहील. मग त्याच्यामध्ये मी असेल, अतुल बेनके असतील, आदरणीय आशाताई बुचके असतील, हे आमच्या सर्वांना म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्हाला तिघांनाही खूप जबाबदारीने एकत्र येऊन एका व्यासपीठावर काम करावं लागेल महायुतीच्या उमेदवारासाठी. आणि ह्या तालुक्यामध्ये मात्र संघर्ष आम्हाला असणार आहे, कारण स्थानिक उमेदवार असल्यामुळे ती छबी राहणारच आहे. मागच्या वेळेस त्यांना या तालुक्याने 42,000चं मताधिक्य दिलेलं होतं. यावेळेला आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन महायुतीचं काम करणार आहोत. जशी महाआघाडी समोरून काम करते तशी महायुती काम करणार आहे. आमचं कोणाचे मनभेद नाहीये. माझे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंचे संबंध चांगले आहेत. माझे इथे असलेले आमचे जे जुने सहकारी मित्र जे आता पाठीमागे राहिले, जे उबाटामध्ये काम करतात, त्यांच्याबरोबर मी स्वतः 18 वर्ष काम केलंय. शिवाजी आढळराव पाटील त्यांच्याबरोबर जवळजवळ 25 वर्ष काम केलंय. आशाताई आणि आम्ही एकत्र जवळजवळ 20 वर्ष काम केलं, 18-20 वर्ष काम केलं. त्यामुळे मनभेद काही नाहीये. आणि त्यामुळे आता मतभेद सुद्धा आम्ही विसरून आपापल्या पद्धतीने जी युती आमची आहे त्या युतीचं आम्ही सर्वजण काम करू. त्यामुळे आता कोल्हे साहेबांचं बाकी आंबेगाव, खेड, भोसरी, शिरूर, हडपसर कसं राहील हे आता समजा जो सेंट्रलाइज काम करतो त्या व्यक्तीलाच हे कळेल. पण जुन्नरच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही निश्चितपणे एकत्र येऊन काम करू, कारण मागच्या वेळेला 42 लीड हे आदरणीय अमोल कोल्हे साहेबांना होतं. हे आमच्या डोळ्यासमोर आम्ही सगळे मंडळी त्याच्यामध्ये, आणि कुठेही विना तक्रार कोणी कुणावर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांच्या बाबतीमध्ये वैयक्तिक टीका होणार नाही याची काळजी करूनच आम्ही सगळी मंडळी काम करू. विकासाच्या मुद्द्यावर काम करू. शिरूर लोकसभेच्या जनतेच्या हिताचा निर्णय काय व्हायला पाहिजे, कसं काम व्हायला पाहिजे या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी निश्चितपणे काम करू. एवढे दिवस आढळराव पाटलांनी ज्यांना आव्हान दिलं त्या पक्षाला त्यांना जावं लागतंय, याकडे नाही, खरं तर शिवसैनिकांचा खूप आग्रह होता की त्यांनी धनुष्यबाणावर लढलं पाहिजे. परंतु तांत्रिक मुद्दा असा आहे की 5 आमदार मागच्या म्हणजे माझा पण पराभव झाला. ठीक आहे, तो का झाला, कसा झाला, आता त्या गोष्टी जुन्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही राहिला. झाला पराभव तो पराभव असतो, विजय तो विजय असतो, तो आम्हाला मान्य झालाय. लोक म्हणतात की शरददादांचा पराभव होता व्हायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला चर्चा झाली, विजय कोण झालं ते माहित नाही बऱ्यापैकी, परंतु पराभवाच्या दिवशीमध्ये शरद सोनचा पराभव ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट जुन्नर मधून होते. आणि ज्या ज्या गावांना मी एवढी ताकद दिली, पैसे दिले, फंड दिले, ज्यांना कधीच आयुष्यामध्ये विकास माहिती नाही अशी सुद्धा गावं ऐन वेळेत बदलली गेली. आणि तीच गावं आता पुन्हा म्हणतात की दादा आमची चूक झाली. तुम्हाला सांगतो मी, हा जो भपका असतो ना आयुष्यामध्ये कुठल्याही राजकीय व्यवस्थेत, तो भपका सर्वसामान्यांच्या डोळ्यातोळे पट्टी बांधलेली असते. त्यावेळेला त्या काळात 1 महिनाभर अशा भपक्याच्या लोकांना भुलतात. आणि भपक्याच्या लोकांना एकदा भुललं म्हणजे उदाहरणार्थ आता मी माझ्या आमदारकीचं तुम्हाला मी सांगतोय, हा त्यावेळेला आमच्या ट्रायंगल जे झालं, ट्रायंगल मध्ये मी, आशाताई आणि अतुल शेठ, माझी आणि आशाताईची जर मतं तुम्ही एकत्र केली तर 50-60 हजारांचा विजयाचा मी दावेदार होतो. आणि हे शरदचंद्रजी पवार साहेबांना चांगलं माहित होतं. म्हणून पवार साहेबांनी महाराष्ट्राची पहिली तिकीट शरद सोनवणेच्या जुन्नरच्या विधानसभेला भरायला जायचं, कारण शरद सोनवणे इतका सोपा नाही. माझी जुन्नरची जनता ही माझ्यावर राहणार हा विश्वास त्यांना असल्यामुळं त्यांनी तर निर्णय भूमिका घेतली. बरं, एवढं करून चालणार नाही तर कोणीतरी यांना डिवाइड करायला एक उमेदवार उभा केला पाहिजे. आणि मग तो डिवायडेशनची मतं अशा त्यांनी घेतल्यामुळे हा जो भपका झाला. नाही तर मागच्या वेळेला 40,000 मतं होती अतुल बेनकेला, त्याच्यानंतर डायरेक्ट
जे 76-78,000 मतावर आले, तर त्याचं कारणच हे झालं की या सगळ्या निवडणुकीच्या बोलबालामध्ये आमच्या मतांमध्ये दुफळी झाली आणि त्याच्यामध्ये इथे विजय त्यांना साकारता आला. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, निवडणुकीची गणितं जर त्यावेळेला जर आपण चुकवली मतदानाला, तर मात्र फार मोठ्या पद्धतीचं नुकसान मात्र 5 वर्ष सोसावं लागतं. आणि 5 वर्षाचा कार्यकाल कुणालाही सोपा नाही. 5 वर्षामध्ये माणसं होत्याची नव्हती होतात. जी आपल्याला दिसतात ती नसतात सुद्धा. पिढी 5-5 वर्ष पिढ्या संपून जातात. तर माझं आव्हान आहे लोकांना, जनतेला, सर्वसामान्य माणसांना, आपण सर्वांनी जागृत राहून काम करणाऱ्या माणसाला आपण मतदान दिलं पाहिजे, असं माझं त्या ठिकाणी सुस्पष्ट आणि ठाम मत आहे. युती आणि आघाडी आहे. जसं आज आढराव पाटण झालं, तसं उद्या तुमचं होऊ शकतं की विद्यमान आमदारांना तिकीट जाऊ शकतं. मग आपली भूमिका कशी आहे? नाही, मी सांगितलं ना, मला विद्यमान आमदारांना तिकीट दिलं तर त्याचं स्वागतच आहे. महायुतीचा धर्म त्यांनी तिकीट त्यांना देत असताना मी बिलकुल पक्षाशी भांडणार नाही. पण माझी तयारी ही एक पाऊल पुढची तयारी आहे. जनसंपर्क दांडगा आहे लोकांमध्ये. मी पराभूत झालो तर दुसऱ्या वर्षीपासून आहे. विकास कामाचा डोंगर मी मागच्या 5 वर्षामध्ये रचलेला आहे. तो विकास कामाचा डोंगर मागची 50 वर्ष जरी एकत्र केली ना, तर तो माझ्या समोरची स्पर्धा विकासाची त्यांच्या तुलनेप्रमाणे ती माझी फार उंचीची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये त्यांची उमेदवारी जरी डिक्लेअर झाली उद्या महायुतीकडून, तर त्यांचं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर मात्र मी जनतेच्या दरवाजामध्ये जाईल आणि निवडणुकीची तयारी करेल. एवढंच तुम्हाला अपक्ष काही नाही. या संदर्भातील घोषणा 27ला काही होऊ शकतं. 27 आहे. 2 आणि 7 9 म्हणजे शुभ. त्यामुळे 27ला काही होऊ शकतं. याच नियोजनाच्या दृष्टीने 27चं प्लॅनिंग आहे. 27ला मी आपल्याला सांगितलं की जो निर्णय मी देईल जनतेपुढे, तो जनतेने, कारण मी 5 वर्ष जनतेच्या, बरं मी गेले 18 वर्ष समाजामध्ये वावरतोय. एकही दिवस मी घरी आराम नाही केला. 18 वर्ष. कुठे लोक म्हणतात ह्या वाडीत आणि दादा असते, त्या वाडीमध्ये, त्या वस्तीमध्ये, त्या लोकांमध्ये, त्या दशक्या घाटावर, ह्या हॉस्पिटलला, या करोना काळामध्ये, इथे आज जिथं माणूस मृत्यू पावतो, तिथे जिथं अपघात झाला तिथे शरद सोडले. माझा राईट्स आहे, माझा अधिकार आहे. त्या अधिकाराच्या व्यवस्थेमध्ये मी 27ला लोकांना अपील करेन. त्या अपिलाला लोकांनी मला बळ द्यावं, कारण जनतेच्या बळाशिवाय माझ्यासाठी ताकद ही अपुरी आहे. मी जनतेच्या पुढे नाही. जनतेला मी माझ्या आयुष्यात दैवत मानलेला माणूस आहे. आणि त्या दैवताला मी विनम्रपणे आव्हान करेन आणि त्यांचा पाठबळ मागून घेईल असं वाटतं. साहेब, मला एक सांगा, तुम्ही आमदार राहिलेले आहात, तुमच्या कामाची पद्धती की वेगळी होती. आता खासदार कोल्हे यांची कामाची पद्धत यावर तुम्ही समाधानी आहात का? त्यांनी जी विकास कामं केल्याचं ते सांगताय, ते तुम्हाला पटतंय का? जरा एकदा स्पष्ट करा. नाही, काय झालेलं आहे, प्रत्येकाच्या कामाचे आपापला एक ओर आहे. आता त्यांच्या कामाची पद्धत ते जनतेसमोर मांडतायत. आढळराव पाटलांचा 15 वर्षाचा कामाची कार्यव्यवस्था त्यांच्या सगळ्यांच्या समोर आहे. याच्यामधला फरक मी एक माणूस सांगून चालणार नाही. या व्यवस्थेचा फरक जनतेने सांगितला पाहिजे. जनता जे ठरवेल उद्याच्या निवडणुकीमध्ये. कारण कसं होतं की शेवटी अर्थ आणि अर्थाचा अनर्थ होतो. शेवटी कोल्हे साहेबांनी जी 5 वर्षामध्ये त्यांची भूमिका मांडली ती लोकांना किती पटणार हे लोक मतातून ठरवणार. आणि 15 वर्ष शिवाजी आढळराव पाटील काय काम केलं जे लोकांसमोर आलंय, त्याच्यामध्ये आता लोकांच्या मतेमध्ये संगत आणि विसंगतीचा काय फरक पडणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी उद्या निर्णायकपणे जनतेच्या समोर विकासाच्या त्यांनी मांडल्या, तर त्या प्रगती पुस्तकावर A+B+B+ हे सगळे शेअर आहे त्या आपापल्या शिरूर लोकसभेच्या प्रत्येक गाव वाडी वस्ती आणि मतदारसंघातल्या सर्व लोकांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे ते त्यांचे दावे करणार, आमचा उमेदवार आमचा दावा करणार. त्यामुळे मला असं वाटतं की या असलेल्या गुणात्मक दर्जाची जी असलेली प्रगती पुस्तकाची जी उंची आहे ती सर्वसामान्य माणसाच्या हातामधली आहे. त्या बाबतीमध्ये माझ्यासारखा माणूस छेडणं म्हणजे ते असं होईल की बाबा मग मी लोकांचा अधिकार घेतो की काय. परंतु माझं म्हणणं त्या ठिकाणी आहे, सर्वांनी जागृत होऊन यावेळेला मतदान करावं आणि त्याच्यामधून आपल्याला 5 वर्षाचा हा मोठा स्पेल असतो, त्याच्यामध्ये आपण निर्णय योग्य तो घ्यावा असं माझं म्हणणं. तुम्ही म्हणताय की जनते निर्णय घ्यावा, तर तुमची भूमिका आढळराव पाटील की कोल्हे काय समजायचं? मी महायुतीचा मी जिल्हा प्रमुख आहे. मी आज ह्या तारखेमध्ये म्हणजे मी आता ऑन रेकॉर्ड तुमच्याशी बोलतोय, मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा. हो. आणि मी महायुतीमध्ये आहे. माझी भूमिका सुस्पष्ट. आमचा उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आहे आणि शिवाजी आढळराव पाटलाच्या पाठीमागे आमची भूमिका 100%
आहे आणि हे आम्हाला मांडण्यासाठीच पक्षाने आम्हाला आदेश केला की आपले हे महायुतीचे उमेदवार आहेत, तुम्ही जनतेमध्ये अशा पद्धतीचा मेसेज दिला पाहिजे. तो मेसेज मी आपल्या सगळ्यांसमोर देतो. साधा सरळ एक प्रश्न होता की हे जे कोल्हेंची कारकीर्द होती 5 वर्षाची, तुम्ही वैयक्तिक समाधानी आहेत का नाही? जनता सोडून तुम्ही शरद सोनवणे माझे आमदार. बघा असं आहे, डॉक्टर अमोल कोल्हे ह्या तालुक्याचे सुपूत आहे. राजकारण येतील, राजकारण जातील, पण उगाच एकमेकांच्या बाबतीत कुठल्याही वादांना बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल. मला जनतेवर विश्वास आहे. त्यांना काय बोलायचंय, काय सांगायचंय, काय करायचंय. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आम्हाला या तिघही एका व्यासपीठावरून आम्हाला या कोल्हेच्या बाबतीमध्ये, डॉक्टरांच्या बाबतीमध्ये आम्हाला स्पर्धात्मक या तालुक्याला का पाहिलं जातं? कारण जुन्नरचे मातीतले ते समुद्र असल्यामुळे आम्हाला थोडस तिघांनाही जबाबदारीने एकत्र येऊन कुठेही विसंगती न ठेवता, म्हणजे आता बेनके माझे स्पर्धक आहे, पण ते जर सगळं माझ्या बरोबर नाही व्यवस्थित झाले किंवा अशा काही आमच्याबरोबर जॉईन नाही झाल्या, तर याचा आमच्यामध्ये जर समजा आता ध्रुवीकरण झालं असं वेगवेगळ्या पद्धतीने, तर मात्र मग आम्हाला मतांमध्ये फरक पडेल ना. तुम्ही आता ठीक आहे भूमिका घेताय भूमिपुत्र म्हणून, पण जेव्हा मागचं इलेक्शन होतं तर तुम्ही त्यांना काय म्हटले होते? नकली दाढी मिशा लावल्या. बघा विषय असा आहे, त्याने नाटक करणं हा त्यांचा उपजत कलेचा भाग आहे. आणि तुम्हाला उद्या शिवाजी महाराज करायचं ठरवलं एखाद्याला, तर तुम्हाला दाढी नाही तर ते नाव लागतं कुणाला. मलाही उद्या एखादा रोल करायचा असेल तर मला त्या रोलमध्ये जावं लागेल. म्हणजे माझा शब्दाचा अर्थ तो नाहीये, त्यांचा वैयक्तिक असलेला इंडिव्हिज्युअल असलेला कला संचालनाचा अधिकार मोठा आहे. ते त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढं काय ज्या ज्या गटांमध्ये काम करतात त्याच्यामध्ये ते अतिशय प्रतिभावंत आहेत. म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचा आम्हाला योग्य त्या भूमिकेच्या म्हणजे सादरीकरणाला जी उंची त्याने निर्माण करून दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी जो पेहराव घातलाय, पोशाख घातलाय, तो शेवटी नाट्यमय रीतीचा होता. त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. आणि हे वास्तव्य मांडलं तर ते आम्ही त्यांच्या विरोधात नाही बोललो, आम्ही वास्तव्य बोललो की ते चांगल्या पद्धतीचा अभिनय करतात. हे चांगल्या पद्धतीचा अभिनय करतात हे स्वतः अजितदादा बोलले, ते शिवाजी आढळराव पाटील सुद्धा बोलले, मी सुद्धा बोलतो. त्यांच्या अभिनयाला काही चॅलेंज असू शकत नाही. तेव्हा अभिनेते होते, अभिनय चांगलं करतात, आता ते नेते आहेत, नेतेपणा चांगला करतात का हे जरा थोडक्यात सांगत होतो. नाही, आता नेता चांगलं करते, नेते पण चांगलं करतील म्हणतो लोकांनी त्यांना मागच्या निवडून दिलं. 3.5 लाख मतांचा लीड आमचं खाली गेलं आणि वर आम्ही 60,000 मतांनी आमचा पराभव झाला. याचा अर्थ काय? जनतेच्या मनामध्ये काय आहे? मी नेहमी सांगत असतो की शेवटी नेता अभिनेता या बाबतीमधला अभिनेताचं स्वरूप जर तुम्हाला नेत्याचं पाहिजे असेल, तर तुम्हाला अभिनेता नेता हवे असेल, तर हा शेवटी मतदारांचा असलेला अजेंडा आहे. पण आम्ही नेहमी सांगत असतो या गोष्टीने की शेवटी या तालुक्यामध्ये, या शिरूर लोकसभेमध्ये ज्या वेळेला स्पर्धा होतात त्या मतांचा जो राखून ठेवलेला एक मताचा जो अधिकार आहे, तो इतका तुम्ही जागृतपणे वापरला पाहिजे. तुम्हाला जे योग्य वाटते जनतेला त्या योग्यतेच्या भूमिकेमध्ये आम्ही मात्र महाविकास आघाडीच्या चॅलेंजला आम्ही महायुतीची भूमिका अतिशय जबाबदारीने तेवढं कणखर पद्धतीने पार पाडू, जनतेसमोर जाऊ. जनतेला आम्ही आग्रह करू शकतो, जबरदस्ती करू शकत नाही. आग्रह करणं, त्याच्यासमोर हात जोडणं, महायुतीचा धर्म घेऊन आम्ही काम करणं. आणि शिवाजी आढळराव पाटील हे आमचे जे उमेदवार त्यांना जे दिलेले आहेत महायुतीच्या निमित्ताने, त्यांना जास्तीत जास्त प्रचंड मताने निवडून आणण्याच्यासाठी आम्ही सगळी मंडळी ठिकाणी कटिबद्ध आहोत. पुढे त्या ठिकाणी आता आजच्या असलेला त्या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीमधला आमची जी भूमिका आहे ती अतिशय सुस्पष्ट आहे. तुम्ही सांगितलं की नेता अभिनेता हे जनता ठरवेल, जनता त्यांना मत देईल. त्याचबरोबर त्यांनी आणि त्यांच्या कौशल्यातून वेगवेगळ्या प्रश्नावर संसदेत मांडण्याचं काम केलं. या सगळ्या भाषणाकडे तुम्ही कसं वाटतं? नाही बघा, त्यांच्याकडे भाषण ही कला आहे. मी म्हटलं ना, अभिनय ही कला आहे, भाषण ही कला आहे. त्यांनी सुंदर भाषण लोकसभेमध्ये केलं, आम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे. परंतु शेवटी खासदारांच्या 10 गोष्टी एकत्र केल्यानंतरच मात्र त्यांना थंडाई प्रक्रियेमुळे मतदानाच्या बाबतीमध्ये लोक त्या नजरेने मतदान करतात. पण त्याच्यामध्ये त्यांच्या प्लस बाजू काही असतील, काही मायनस बाजू असतील. शिवाजी आढळराव मंडळाच्या प्लस बाजू असतील, मायनस बाजू असतील. ह्या दोघांचा तुलनात्मक तक्ता यावेळेला लोक, कारण त्यांची 5 वर्ष आता यांची होऊन गेले, त्यांची 15 वर्ष मागच्या काळात झालेली आहे. त्या दोन्हीचा फरक, जसं माझा आणि अतुल बेनकेचा फरक लोक करणार आहे उद्या भविष्यामध्ये, तसा या दोघांचा फरक लोक करणार आहे. आणि तुलनात्मक दृष्टीने
प्लस आणि मायनस या दोन्ही गोष्टीला मी 100% सांगतो, लोक यावेळेला पहिल्यासारखं नाही राहणार, जागृत मतदान होईल. आणि आता त्यावेळेला लोक 100% तुम्हाला मी सांगतो की या राजकीय ढवळाढवळ जी महाराष्ट्राची झाली, म्हणजे सध्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठा गोंधळ हा महाराष्ट्रामध्ये आहे. भारतातल्या राजकारणात सगळ्यात मोठा राजकीय गोंधळ हा महाराष्ट्रामध्ये आहे. दादा, आजच्या वेळेला कोणाचा पाठिंबा होता हा सगळा गोंधळ बघता? आता 5 आमदार, 6च्या 6 आमदार, 5 कसं बघता येईल, 5 राष्ट्रवादी आणि 1 भाजपा, असं पाहता तुल्यबळ पाहता आम्हाला तर असंच वाटतंय की म्हणजे की आजच्या मित्राला शिरूर लोकसभा ज्या पद्धतीने जो आता तिघा मिळून जो निर्णय झालाय त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की कुठल्या परिस्थितीमध्ये शिवाजी आढळराव पाटलांना उजवी राहील, त्यांच्या पाठीमागे जन्मत राहील. आता चर्चेमध्ये प्रत्येक जण आपापलं मत वैयक्तिक व्यक्त करेल, परंतु मतदानामध्ये शिवाजी आढळराव पाटील हे जास्त प्रमाणामध्ये आघाडी घेतला असं वाटतं. 2009ला तुम्हाला दिलेला एक फॉर्म आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार बदलला आणि आशाताई बुचकेंना दिला, अशी चर्चा आहे सोशल मीडियामध्ये. या सत्यता नेमकी काय? ही गोष्ट खरी आहे की मला 2009ला माझं तिकीट घरीला कापलं गेलं. 2014ला सुद्धा मला तिकीटचं मी 1 नंबरचं दावेदार होतो, तेव्हा पण माझं तिकीट कापलं गेलं. त्यावेळेला नेते शिवाजी आढळराव पाटील होते आणि शिवाजी आढळराव पाटलांनी त्यांना असं वाटलं की माझ्यापेक्षा आशाताई बुचके ह्या उजव्या आहेत, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी तिकीट त्यांना देवतं. नेत्याला कोणतरी एकाचं नाव घ्यावं लागेल ना, त्याने ताईंचं नाव घेतलं. आनंद आहे ना. बघा, संघर्षामुळं आणि कुठल्याही गोष्टीला एकदा म्हणतात ना की टाक्याचे घाव, जेवढे तुम्ही स्वस्तात तेवढं तुम्ही उजाड माथ्याने लोकांसमोर जातात. मला आनंद या गोष्टीचा का या संघर्षातून मला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रेल्वे इंजिन चाललंय. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे याच्यामध्ये पहिलं रेल्वे इंजिन चाललं होणार. आणि मी महाराष्ट्राचा एकमेव मनसेचा आमदार म्हणून निवडून गेलो. त्याच्यामध्ये निश्चित माझ्या संघर्षामध्ये मी ते दुःख बाळगलंच नाही, संघर्षामध्ये मला आनंद मिळाला. आणि शिवाजी आढळराव पाटीलची त्यावेळेस त्यांच्या पद्धतीने भूमिका त्यांना वाटली ती योग्य होती. आम्ही त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्तच नाही केली. कालही नाही, आजही उद्या नाही, नाराजीचा काही प्रश्न नाही. शेवटी मला पण उद्या एखादा तिकीट द्यायचं असेल एखाद्या भागामध्ये तर 2 पैकी एखादी चॉईस करणार, ती एखादा माणूस नाराज होणार किंवा एखादा माणूस म्हणणार की तुम्हाला तिकीट तुमच्या अन्याय झाला, हे होत राहते, लोकशाही आहे. परंतु तिकिटीचा संदर्भ जर पाहिला तर ताईंना सुद्धा पक्षाने 3 वेळा तिकीट दिली, 4 वेळा जिल्हा परिषद दिलं, विरोधी पक्षनेता दिला, स्थायी समिती दिली. पण एवढं असताना सुद्धा शिवसेनेच्या मोठ्या वर्गाने असं म्हटलं की त्यांच्यावर अन्याय झाला. आता विचार करण्याची बाब आहे. एवढं एखाद्या गोष्टीला एखाद्या माणसाला मिळून सुद्धा जर अन्याय वाटला असेल तर मग मला सांगा, मग त्यावेळेला या सगळ्या अन्यायाची भूमिका ज्या वेळेला नाराजीच्या सुरामध्ये परिवर्तित झाली, त्यावेळेला राजकारणामध्ये अतुल बेनकेचा जन्म झाला. घरी बसून ऐकता एकदा मस्तपैकी जन्म झाला राजकारणात. आमदार झाले, नाव लागतं आमदार अतुल वल्लभ बेनके. ठीक आहे, आता तो नशिबाचा भाग आहे. आता तुम्ही काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली अशी चर्चा होती, घेतली सत्यता काय? नाही बघा, शरद पवार साहेबांची भेट माझी अनेक वेळा वारंवार झालेली. ते आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अशी नाही. मी कधी मुंबईला गेलो, यशवंतराव चव्हाण असलेल्या सभा त्या असलेल्या त्यांच्या त्या व्यवस्थेमध्ये सभागृहामध्ये आम्ही गेलो. तिथं वायसीएमला वारंवार आमची भेटी होतात, जयंत पाटलांच्या भेटी होतात, उद्धव साहेबांची पण भेट होते. बघा, राजकारणामध्ये आम्ही कोणी दुश्मन नाही कोणी कोणाचे. देवेंद्रची भेटी होतात, माझे राज ठाकरे साहेबांची पण भेट होते. आता त्याविषयी बोलत राहते तर मी त्याचं स्वागत केलं, असं काही नाहीये. काय मला एक बरं वाटलं गोष्टीचं की ह्या गोंधळामध्ये आता सर्वसामान्य कळलं की आपण जाऊन खाली मांडतोय वरती सगळे चांगले आहेत आणि वरती सगळे चांगले आहेत ना, हाच मेसेज महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांना जाणं फार गरजेचं होतं. तो गेलाय. कोणी कुणाचे मत्सर करू नये, कोणी कुणाची भांडण करू नये आणि टोकाच्या दुश्मन्या करू नये, जेणेकरून आपलं गाव विभक्त होईल, जेणेकरून आपलं कुटुंब विभक्त होईल. अशा मानसिकतेमध्ये आता कोणीही राहू नये. सगळ्यांनी सर्वजण चांगले आहे, सगळ्यांशी माझे संबंध चांगले या भावामध्ये सगळ्यांनी फिरलं पाहिजे. आता बघा, एका व्यासपीठावर मी आशा आहे आणि चांगल्या गप्पा मारतो मी आणि अतुल बेनके. उद्या त्यांच्यावर लढायचंय, मला लढायचे त्याच मैदानामध्ये. पण भांडणं करून काय मिळणार, दुश्मन्या करून मन छोटं करून काय करणार. त्यामुळे मला असं वाटतं की स्पोर्ट्समनशिप जे खेळाडू होती ही राजकारणामध्ये
अतिशय म्हणजे महत्वाची आहे आणि ती महत्वाची स्पोर्ट्समनशिप जी वरची नेते समाज ते आपण पण सांभाळली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या सोबत आताचे तुमचे संबंध कसे? चांगले आहेत. उद्धवजींचे संबंध चांगले आहेत. माझे अरविंद सावंत साहेब म्हणून संबंध चांगले आहेत. माझे त्या ठिकाणी सचिनजींचे संबंध चांगले आहेत. म्हणजे रवींद्र बेल्लेकर साहेबांचे संबंध चांगले आहेत. माझे तुम्हाला मी सांगतो इकडे शरद पवार साहेबांचे संबंध चांगले आहेत. जयवंतराव संबंध चांगले आहेत. बाळासाहेब थोरात साहेबांबरोबर संबंध चांगले आहेत. राज ठाकरे असतील इकडे तुम्हाला मी सांगतो म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, निलमताई गोरे आमच्या असतील, सगळ्या नेत्यांबरोबर मी गेल्यानंतर काय शरद कसं आहे रे बाबा बरं आहे का असा एक आवाज त्यांच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये येतो. मला खूप आनंद होतो की प्रत्येक जण म्हणतात शरद तू कसा आहेस रे बरं आहे का. मला असं वाटतं की राजकारणामध्ये शेवटी आपण सगळे जे मंडळी जे महाराष्ट्रासाठी काम करतो त्या जनतेच्या असलेल्या चांगल्या पॉलिसीमध्ये किंवा चांगल्या सकारात्मक दृष्टीने सर्व महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी एक पॉझिटिव्हिटी घेऊन आपण काम केलं पाहिजे. संबंध चांगले सणाचे असले पाहिजे असे माझे त्या ठिकाणी ठाम. ठीक आहे, राजकारणात सगळ्यांचे संबंध चांगलेच असतात. जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता, उदाहरणार्थ शरद पवारांना भेटला तुम्ही, काही राजकीय चर्चा होतात ना. राजकीय चर्चा सुद्धा होतात पण त्या राजकीय चर्चा 4 भिंतीच्या आतच राहतात. त्या काय बाहेर येत नाही लवकर. त्याला ते तर असतं ना शेवटी याला तर गुप्तता म्हणतात राजकारणाची. राजकारणाच्या गुप्ततेमध्ये वेळ आल्याशिवाय कोणी बोलू नये आणि वेळेला कुठं काय बोलावं आणि काय बोलू नये याला तर राजकारण म्हणतात. येत्या लोकसभेला दिसेल ही वेळ येईल नाही लोकसभेला आता काय होईल आता 27ला पण काय होईल हे आजचे आणि 23 आणि 4 दिवसांनी काय होईल. आता बघ काल माणूस इथे होता उद्या तिथं गेलं हे तुम्हाला 24 तासात कळतंय, 12 तासात कळतंय. काय होईल हे कुठं सांगता येतं राजकारणामध्ये. निवडणूक वर्ष आहे, तुमच्या वारंवार घोषणा चालू आहे. या सगळ्या ह्याच्यात तुमची कुठेतरी तुम्ही जे वारंवार घोषणा करता ते चर्चेत राहण्यासाठी करतात लोक टीका करतात त्यावर काय असं तुम्ही सस्पेन्स ठेवता कारण काय नक्की बघा डायरेक्ट निर्णय काय घेतले. मी तर रोज लोकांमध्ये असतो, लोकांमध्ये राहून मी जेव्हा लोकांमध्ये चर्चा करतो किंवा एखादा सस्पेन्स तयार करतो तर त्याची पूर्तता पण आम्ही करतो. मी जसं बोलतो तसंच वागतो. म्हणजे बोलतो एखादी वागतोय अशी काही माझी भूमिका कधी आजपर्यंत घडलेली नाही. अतिशय मनमोकळेपणाने निर्मळ मनाने मी जनमानसामध्ये वावरणारा माणूस आहे. जे माझ्या पोटात आहे तेच माझ्या ओठात आहे. म्हणजे पोटामध्ये ठेवायचं आणि डोक्याने वेगळा एखादा कार्यक्रम एखाद्याचा करायचा किंवा एखाद्याच्या बाबतीतली मळमळ काय मनात ठेवायची किंवा राजकीय डावपेच करून एखाद्याचा विध्वंस करायचा असा कधीच माझा स्वभाव नाही नव्हता. मी छत्रपती शिवरायांना मानणारा माणूस. 100% शिवरायांनी ज्या रणनीती केल्या त्या रणनीतीचा भाग म्हणून मी काम करेल. पण कुणाच्या मनातली मळमळ मनामध्ये ठेवून राजकीय उपहासाने मी कधीही आजपर्यंत वाद प्रतिवाद केलेला नाही किंवा राजकारणामध्ये कुणालाही आयुष्यात संपवावं अशा पद्धतीचं मी माझ्या आयुष्यात वागलेलो नाही. त्यामुळे जनतेमध्ये जो विश्वास आहे इष्टदादा जे बोलतात तेच आयुष्यभर करतात. त्यामुळं प्रसिद्धीचा प्रश्नच येत नाही. जो जनमानसामध्ये त्याला प्रसिद्धीची गरज काय, जो जनमानसामध्ये वावरतो त्याला प्रसिद्धीची गरज वाटत नाही. एक मध्यंतरी येडगावने एका महिलांनी बघा सुंदर अशा पद्धतीची मुलाखत दिली, तुम्ही सर्वांनी ऐकले असाल. सर्वसामान्य तळ जो आहे तो असं म्हणतो की आमदार खासदार बाकी राष्ट्रवादी कोणी उद्या आम्हाला माहित नाही पण शरद सोनवणे आमदार व्हायला पाहिजे, ते आमच्या हिताचे आहेत, ते आमच्या सर्वसामान्याचे आहेत. ही जी भावना ज्यावेळेला बांधावरची हातामध्ये खुरपा घेऊन बाई म्हणणारी बाई जिला मी ओळखत नाही पण ती मला जाणते मानते अशी माणसं जेव्हा संवाद करतात मी पाहिलं तर जवळजवळ 1 महिन्यामध्ये 1.25 लाख लोकांनी तिला लाईव्ह म्हणजे त्या याच्यावर आपल्या तिच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला आहे. त्याच्या खालच्या कमेंट्स मी पाहिल्या. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हल्ली व्हीआयपीला लोक खोटं म्हणतात. एखादा व्हीआयपीने डायलॉग केला की लोक म्हणतात हा बनावट माणूस आहे किंवा याचं काय खरं असतं का. पण साधारण माणूस जर काय बोलला तर त्या वाक्याला लोक उंचीवर ठेवतात आणि ती उंची सर्वसामान्याच्या मनातली असते. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रसिद्धीची वेगळी गरज माझ्या सरकारला भासलेली नाहीये. मी काय राजकीय वारसा घेतलेला माणूस नाही. माझ्या पाठीमागे फार काही मोठं नाव नाही. माझे वडील साधे होते आहेत, फार गरिबीतून पुढे आलेत. आमचं कुटुंब गरिबीतून पुढे आलं. शेतकरी म्हणून आलं, नंतर व्यवसाय म्हणून आलं, नावारूपाला आलं. काम करतो आम्ही. आम्हाला एखाद्या गोष्टीचं पद मिळालं तर ते जनतेसाठी आणि एखाद्या पदाची आम्हाला जर ताकद जरी मिळाली तर ती सुद्धा जनतेसाठी आणि जनताच आमच्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणारी आम्ही मंडळी नाही.
मला कित्येक लोक आम्ही व्हॉट्सअप पाहतो, विरोधक खूप मला वाईट वाईट बोलतात, नावं ठेवतात. आम्ही त्यांना खूप आनंदाने घेतो. ते खूप चांगलं असं माझ्यामध्ये वाईट लिहिलं ना, का मी त्याला भेटतो स्टँडवर, अरे हे इकडं चांगलं लिहिलं ना, काय साहेब काय ते असं लिहिलं, घरी लिहिलं तर वाईट लिहिलं ना, काय तर लिहावं लागत नाही, तर चांगलं लिहिलं वाईट लिहिलं तरी चहा पे. कसं असं तुम्हाला या लोकशाहीमध्ये 100% कोणी चांगलं म्हणणार नाही. काही लोक तुम्हाला 25% विरोधही करणारे आहेत, आणि त्या विरोध करणाऱ्या माणसं आहेत म्हणून आपण चांगलं काम करू शकतो. त्या विरोधाला सुद्धा आपण आनंदाने मनावर आपल्या घेतलं पाहिजे. चिडचिड होता कामा नये. राजकारणामध्ये जो चिडचिड करेल, राजकारणामध्ये जो समजा द्वेष करेल, किंवा मला हा चांगला म्हणत नाही मग मी याला पाहून घेईल, असं लोकशाहीमध्ये चालत नाही. लोकशाही ही फार मोठी समृद्ध व्याख्या आहे. त्याच्या दृष्टीने जर तुम्ही बलवंत विचार केला तर या सगळ्या समाज व्यवस्थेतल्या जो आज नकार देतोय तो उद्या तुम्हाला सकारात्मक कसा पाहिजे, जो आज तुम्हाला वाईट म्हणतो तो उद्या तुम्हाला कसा चांगला बनेल, याचा विचार करून तुम्ही राजकारण काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. निर्यातबंदी आहे त्याची आज सूचना काढली गेली, ती निर्यातबंदी वाढवलेली 31 तारखेपर्यंत. सरकार सातत्याने शेतकऱ्याच्या विरोधी निर्णय घेते. आपल्या भागात अनेक कांदा शेतकरी आहेत, सरकारचा विरोध निर्णय घेते. बघा, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी नेहमी पॉझिटिव्ह राहिलेलो आहे. शेवटी पॉलिसी मॅटरमध्ये एखादा निर्णय जरी आज मला नाही पटला तर आमचं वारंवार सरकारला सांगणं असतं की मी तुम्हाला पटणार नाही. 2016च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी एक वाकमदार वाक्य वापरलं होतं. त्या वाक्याची नोंद महाराष्ट्राच्या पटलावर झाली. मी असं म्हटलं होतं देवेंद्रजींना आणि सन्माननीय कृषी मंत्री त्यावेळेला होते त्यांना की साहेब एक इतिहास घडवा. आपण जसं आर्थिक धोरण आर्थिक बजेट जे मानतो, म्हणजे अर्थसंकल्पीय बजेट त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, त्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे सर्व घटक हा झाला प्लस, हा झाला 1, पण 2 काय आहे तर दुसरं बजेट आहे ट्रायबलचं बजेट. तसं जे ट्रायबलचं बजेट म्हणजे स्वतंत्र अधिकार आहे, तसं तुम्ही तिसरं बजेट उभं करा आणि ते फायनल बजेट उभं करा. ते बजेट फक्त शेतकऱ्यांसाठी असलं पाहिजे. शेतकरी अर्थसंकल्पीय बजेट हे ज्यावेळेला महाराष्ट्र जन्माला घालेल त्यावेळेला संपूर्ण देशाच्या राज्यांना सुद्धा या बाबतीतला क्रांतिकारी निर्णय करावा लागेल की ज्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचाच विचार होईल. त्यांच्या भावनांच्या, त्यांच्या अडचणीचा, त्यांच्या असलेले नैसर्गिक संकट, आसमानी संकट, बाजारभावाची संकट, तेजी, मंदी, निर्यात, आयात, बाजारभाव, त्याच्यानंतर वाढलेले प्राइजेस किंवा झालेली मंदी किंवा न परवडलेला त्यांना आयुष्यामध्ये असलेली अडचण, आणि याच्यामध्ये जर आपल्याला शेतकऱ्यांचे जर समजा अर्थकारणाची जी घसरण आहे त्याच्यामध्ये त्याला येणारा ट्रेस आणि आत्महत्या जर थांबवायची असेल तर आपल्याला शेतकऱ्यांचा स्वतंत्र अर्थसंकल्प बजेट हा एक नवीन कॉलम चालू करावा लागेल असं माझ्या ठाम त्यावेळेला माझी भूमिका होती. आज ठीक आहे मी आमदार नाहीये, पण उद्या ज्यावेळेला मी पुन्हा एकदा ह्या समजा विधानसभेमध्ये जाईल त्यावेळेला या गोष्टी मात्र का जबरदस्त पद्धतीचं तेवढ्या पद्धतीच्या भावना माझ्या असतील. कारण शेतकरी सुखी तर आपला भारत आणि जग सुखी असं म्हणणार मी. निश्चित तुमची भूमिका किंवा तुमचा संकल्प चांगला आहे, परंतु केंद्र सरकार असेल हा पिकवणाऱ्याचा विचार न करता खाणाऱ्यांचा विचार करत आहे. या हे खरं तर दोघांचा बॅलन्स ठेवला पाहिजे. आपण म्हणून ती गोष्ट खरी आहे आणि बॅलन्स ठेवण्यासाठी आम्ही स्त्री मंडळी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांना सुद्धा शेतकरी जो पिकवणार आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे. तो पिकवतो म्हणून आपण खातो, त्याने पिकवायचं उद्या बंद केलं तर आपण खाणार काय. म्हणून या दोन्ही घटकांचा तेवढाच उंचीवर आपण विचार केला पाहिजे. नोकरदार वर्गाचा जसा आपण विचार करतो, सर्वसामान्य जसा आपण विचार करतो, ग्राहकांचा जसा आपण विचार करतो, तसं पिकवण्याचा विचार करणं सुद्धा आपण त्याच्यासाठी क्रमपूर्ण असलं पाहिजे. जबाबदारीने आपण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि त्याच्यासाठी तर लोकप्रतिनिधी निवडून द्यायला पाहिजे की ज्यांनी सातत्याने आपण या गोष्टीवर चर्चा नेहमी मांडून त्याच्यामध्ये नवीन धोरण काय करता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं स्वतंत्र शेतकरी बजेट व्हायला पाहिजे.